तर चला आज आपण पाहणार आहोत की व्हेज बिर्याणी कशी करायची। तर मी तेल घातलं, कढईमध्ये जिरं घातलं, सुके जे पण आपले खडे मसाले आहेत ते घातले, तमालपत्र घातलं आणि भरपूर कांदा घातला आणि आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे। कांदा छान असा मस्त गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। कांदा शिजतोय तोपर्यंत एका बाजूला आपण भाज्या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। तर कढई तेलाचीच होती आणि त्यामध्ये आपण भाज्या घालून आपल्याला त्या थोडंसं तेल घालून त्या परतून घ्यायच्या आहेत। ते बघा मी थोडं तेल घातलं होतं, जसं की फरसबी, गाजर आणि आपलं जो हे असते कॉलीफ्लॉवर म्हणजे आपली फ्लॉवर जी असते ती आपल्याला परतून घ्यायची। सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। कच्च्या भाज्या अजिबात आपल्याला व्हेज बिर्याणीमध्ये वगैरे किंवा आपण जेव्हा कुर्मा भाजी करतो ग्रेव्हीची हॉटेलसारखी, तर भाज्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर ते बघा मी भाज्या फ्राय करून घेतल्या आणि आम्ही तिघंच जण आहोत त्यामुळं खूप भरपूर भाज्या मी घेतल्या नाही आहेत, कारण की त्या होतात म्हणजे कांदा टोमॅटो सगळंच येतं त्याच्यात आणि मग आपले त्या भाज्या भरपूर प्रमाणात ती ग्रेव्ही तयार होते। तर कढीपत्ता घातला मी, कांदा शिजलेला आहे, कढीपत्ता घातला आणि टोमॅटो घातला। तर 2 टोमॅटो मी घेतले मोठे मोठे आणि आपल्याला छान झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आणि मग छान मस्त असं तेल सुटलं की नंतर त्यामध्ये आपले जे पण आपले घरातले मसाले आहेत ते घालायचे। जसं की लाल तिखट घातलं, हळद घातली, गरम मसाला घातला आणि लाल मिरची पावडर घातली। तर आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे। तर मी मटण मसाला घालते थोडा, मटण मसाला घालायचा आहे, आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे जो बिर्याणी मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता। मी पनीर पण तळून ठेवणार आहे, पनीर नंतर घालणार आहे भाजीमध्ये, लगेच पनीर मी घालणार नाही आहे। तर दही घालायचं आहे आपल्याला, दही आणि मसाला छान मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि मग व्यवस्थित तेल सुटलं, आपला मसाला छान शिजला की मग आपल्याला ज्या फ्राय करून आपण भाज्या ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत। तर हे बघा बघता बघता म्हणजे ते कढई अर्धी भरली, कारण की आपण भाज्या आपल्याला वाटतं की थोड्याच आहेत पण तसं नाही आहेत, नाहीतर मग त्या राईसमध्ये किंवा ती बिर्याणीमध्ये खूप जास्त भाज्या होतात। तर आपल्याला भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, पाणी न घालता छान वाफ काढून घ्यायची आहे। आणि पुन्हा एकदा मी मटार तळून घेतले नाही, तुम्हाला सुरुवातीलाच तुम्ही पाहिले असाल मटार मी नंतर घातले, कारण की तळून घेतले की पूर्ण चेंबून जातात म्हणजे असे बारीक होतात, म्हणून मग मी मटार नंतर घातला। इकडे पाणी उकळले, पाण्यात पण मी खडे मसाले घातलेत, तमालपत्र घातले, तेल घातलं, मीठ घातलं। तर पाणी उकळल्यावर त्यामध्ये बासमती तांदूळ जो आपण अर्धा पाऊण तास भिजत ठेवला होता तो घालायचा आहे आणि इकडे भाज्या पण माझ्या शिजलेल्या आहेत। एका बाजूला राईस तयार झालेला आहे। आपण दोन्ही एकाच वेळेस बनवायचं आहे आपल्याला। राईस अगोदरच आपल्याला शिजून नाही ठेवायचा, कारण की एकदा का जर राईस थंड झाला तर मग ते वाफ यायला वेळ लागतो, मग लवकर वाफ येत नाही भात जर थंड असेल तर। तर दोन्ही आपल्याला ॲट अ टाईम करायचं आहे भाज्या शिजेपर्यंत। इकडे आपल्याला राईस पण उकळवून घ्यायचं आहे, पाणी काढून निथळून घ्यायचं आणि मग आपल्या भाज्या शिजल्या व्यवस्थित की आता बघा मी तूप घातलं 2 चमचे, तुपाने एक वेगळा फ्लेवर येतो आणि छान लागते बिर्याणी। तर मी जो आपण 80 ते 90% तांदूळ शिजवून घेतला होता, पूर्ण मी अजिबात शिजवून घेतला नव्हता तांदूळ, तर तो आता मी भाजीवर राईस आपला बासमती तांदूळ पूर्ण पसरवून घेतलेला आहे। कच्चा तांदूळ नाही आहे, शिजवून घेतला आहे आपण 80-90% आणि आपण तो पसरवून घेतला आणि मग त्यावर नंतर केशरचं दूध घातलं, कोथिंबीर घातली आणि आपल्याला पनीर जे आपण तळून घेतलं होतं ते पनीरचे तुकडे आपल्याला सगळीकडे ठेवायचे आहेत। तुम्ही पाहिजे तर शेवटच्या क्षणी भात टाकायच्या वेळेस पण पनीरचे तुकडे तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता, पण मी वर ठेवते कारण की हर्षितला मग ते शोधत बसावं लागतं, सापडत नाही लवकर आणि मग त्याला तिखट लागतं। आणि आता तुम्ही पाहू शकता कोथिंबीर मी ॲक्च्युली नंतर टाकायला पाहिजे होती, पण ती पहिल्यांदाच टाकली मी आणि पूर्ण तिचा कलर बदलला गेला। आता मी वाढते आहे, हर्षितला वाढते आणि त्याच्या बाबांना वाढते। तर पनीर बिर्याणी म्हणजे व्हेजिटेबल आपली बिर्याणी आहे। तर जेव्हा पण उपवास असेल, आता मार्गशीर्ष होता तेव्हा मी भरपूर वेळा बनवली आणि जेव्हा चतुर्थी असेल, गुरुवार असेल तर तेव्हाही तुम्ही एकदम म्हणजे छान असं आवडीने बनवू शकता। जेवायला पण आपण रोज वरण भात खाऊन कंटाळा आलेला असतो। तर कशी वाटली बिर्याणी? चला पटापट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटापट सबस्क्राईब करा।